सियावर रामचंद्र की जय। काल उत्तरकांडातल्या 42व्या सर्गाजवळ आपण थांबलो होतो। मी तुम्हाला त्यातले 25 ते 37 हे श्लोक दाखवले होते। ज्या 25 ते 37 सलग श्लोकाच्या मध्ये सीतेनी आपले डोहाळे, आपली उत्कट इच्छा रामचंद्रांच्याकडे प्रकट केली आहे आणि रामचंद्रांनी आपल्या पत्नीचे डोहाळे पूर्ण करण्यासंबंधीची हमी, विश्वास, वचन आपल्या पत्नीला दिलेलं आहे। रामचंद्रांचं राज्य सुरळीत चालू आहे। इथे ही कथा थांबताना, म्हणजे 42वा सर्ग थांबताना आणि ही कथा थांबताना 43व्या सर्गामध्ये वेगळीच ओपनिंग होती आहे, तुम्हाला सांगायचं म्हणून। आता काय असू शकतं बघा, असू शकतं हा आपला तर्क आहे। कथेचा विस्तार कसा होत जातो, म्हणजे अमुक एक गोष्ट घडली, अशी का घडली असेल, मग असं झालं असेल, असं अनेकांना वाटत राहतं। मी लवकुशांचा जन्म ही कथा खोटी म्हणत नाही, तो झाला। सीतेचं धरणीत जाणं ही सुद्धा कथा मी खोटी म्हणत नाही, तेही घडलंय। का? माता सीता धरणीतून आल्या, धरणीत गेल्या, वनात गेल्या। वनामध्ये वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये 2 अपत्यांना जन्म दिला। कुश लव, कुश मोठा आहे, लव छोटा आहे। आपण लव कुश म्हणतो नेहमी, कुश मोठा आहे, लव छोटा आहे। 2 अपत्यांना जन्म दिला। या 2 अपत्यांना घेऊन माता सीता वाल्मिकी मुनींच्या सह रामचंद्रांच्याकडे आल्या। रामचंद्रांच्याकडे त्या तेजाच्या ज्योती अर्पण केल्या आणि सांगितलं की ज्या कारणासाठी मी आले होते ते कारण पार पडलंय देवा। माता लक्ष्मी आहेत त्या। आता मला जाण्याची अनुमती द्या आणि तुम्ही या लवकर, कारण या अयोध्येला त्यांचा वारस देण्याची प्रक्रिया आपण केलेली आहे। पुढे रामचंद्रांच्या नंतर कोण, तर अयोध्येचा वारस नक्की झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला यावं लागेल। आता अयोध्येचा वारस कुशन लवच का, हा प्रश्न तुम्हाला पडेल ना। मग काय लक्ष्मणाकडे देऊन येता आलं नसतं, भरताकडे देऊन येता आलं नसतं, शत्रुघ्नाकडे देऊन येता आलं नसतं, रामाने आपलीच पोरं का जन्माला घालावी, त्यांच्याकडेच का द्यावं, असला 65 प्रश्न विचारणारे अनेक जण आहेत। पण या कथेच्या प्रारंभालाच आपण सांगितलंय, छटाकभर आमदार दौऱ्यावर निघाला तर 2-4 अधिकारी कार्यकर्ते सोबत घेऊन जातो। मंत्री निघाला तर आपापल्या विभागाच्या अधिकाऱ्यांची मांदियाळी सोबत ठेवतो। मुख्यमंत्री निघाला तर पायलीभर मंत्री, 2-4 पायले आमदार सोबत घेऊन फिरतो। दौरा निघतो, माणसं सोबत येतात। जगाचा नियंता पृथ्वीच्या दौऱ्यावर येणार असेल तर कोणाकोणाला घेऊन येईल? मग लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता स्वतः माता लक्ष्मीचं रूप असलेल्या हे सगळा प्रोटोकॉल सोबत आलाय, सगळा प्रोटोकॉल सोबत आलाय। आता वापस जायचं म्हणल्यावर प्रोटोकॉल ठेवून जातील का? घेऊनच जातील ना। म्हणजे लक्ष्मणाला ठेवता येणार नाही, भरताला ठेवता येणार नाही, शत्रुघ्नाला ठेवता येणार नाही, सगळे वापस न्यावे लागतील ना आपल्यासोबत। बायको तर आधीच पाठवून दिली। जेव्हा या सगळ्यांना घेऊन जातील तेव्हा अयोध्येचं काय? तेव्हा अयोध्येला वारस असला पाहिजे आणि ज्येष्ठ पुत्राचा ज्येष्ठ पुत्रच अयोध्येचा वारस असतो। कारण भरताला, शत्रुघ्नाला वेगवेगळ्या ठिकाणी राज्य करण्यासाठी रामचंद्रांनी पाठवलेलं होतं, त्यांच्या मुलांसाठीची ती व्यवस्था केलेली होती। त्यामुळं सीता माता धरणीतून आल्या आणि धरणीच्या मार्गे निघून गेल्या, ज्या वाटेने आल्या त्या वाटेने गेल्या। त्यामुळं त्यांच्या जाण्याचा मार्ग, देवा ही तुमची लेकरं, अयोध्येला वारस दिलाय, आता मला जाण्याची परवानगी द्या, निघाले। आता या जाण्याची कथा रस्ता रस्ता अनेकांनी श्रद्धेपोटी, विश्वासापोटी वेगवेगळी कथानकं यात घातलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण एका पुस्तकाचं हॅप्पी एंडिंग किती वेळेला होणार ना, आणि लिहिणाऱ्याने ठरवलंच आहे की आपल्याला हे कथानक हॅप्पी एंडिंगवर संपवायचं नाही, ट्रॅजेडी करून संपवायचं आहे। काही असतात ट्रॅजेडी खास करणारे, काही जणाला चित्रपटाची कथानक चांगलं वा छान छान नांदा सौख्य बरे म्हणून संपवावं वाटत नाही, काहीतरी त्रांगडं ठेवून तयार करतात कथानक। तशा काही ट्रॅजेडी वाढवणाऱ्या माणसांनी या कथानकांच्या मध्ये काही गोष्टी घुसळल्यात का हे तपासणं आवश्यक आहे। म्हणून 43व्या सर्गातील कथा ही अत्यंत बदलती आहे। सीता मातेला वचन दिल्यानंतर रामचंद्र आपल्या मित्रांच्या सोबत गप्पा मारत बसलेले आहेत। आता इथे फार मोठा बदल आहे। आधीच्या 41-42 सर्गामध्ये सारखी नोंद आहे की दिवसभराचा आपला कालावधी रामचंद्र दरबारामध्ये घालवतात, राज्यकारभाराच्या समस्या सोडविण्यामध्ये घालवतात,
उरलेला वेळ ते सीतेसोबत घालवतात. त्यानंतरचा वेळ निद्रेसाठी राखीव आहे. सकाळी उठल्याबरोबर आणि पूजा अर्चा सगळं करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा राजवाड्यात जायचं आहे. म्हणजे रामचंद्रांचा पूजा अर्चा, सगळ्यांचा वंदन करणे, सूर्याला अर्घ्य देणे, व्यायाम करणे, राजदरबारात जाणे, परत येणे, सीतेसोबत काळ व्यतीत करणे, भोजन करणे, निद्रा घेणे, हा सगळा दिनक्रम निश्चित आहे. आता या दिनक्रम आधीच्या सर्गामध्ये या कथानकांचा लेखक निश्चित करून सांगतो आणि 43व्या सर्गात या दिनक्रमामध्ये काही अधिकचे दिनक्रम टाकतो. अजून एक आठवलं, हे सांगायचं राहिलं असं म्हणत तो एक सांगतो. आता रामचंद्र आपल्या मित्रांच्या सोबत गप्पा मारत बसतात आणि ते मित्रांच्या करवी वेगवेगळी राज्यातली माहिती घेत राहतात. नुसते मित्र नाही आहेत, ते राज्याचे पण मित्र आहेत आणि या सगळ्यांच्याकडून ती माहिती घेत राहतात. मित्रांची नावं फार छान आहेत. मी स्क्रीनवरती दाखवतो मुद्दाम तुम्हाला, तुम्ही बघा. विजय, मधुमत्त. मधु हे दारू नाही आहे. आपण जर द्राक्षाचा खूप काळ सेवन केलं, जास्त सेवन केलं तर एक नशा द्राक्षाच्या खाण्यानी येते. खूप असे पेय, ज्यूस, रस असे आहेत की जे अतिरिक्त पेय पिलं गेलं तर त्याची एक अशी गुंगी ग्लाणी आल्यासारखं होतं. तो मधुमत्त. अगदी तुम्ही मधसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर घ्या, मधुमत्त व्हायला होतं. मधूचं सेवनसुद्धा नशा आणतं. याचं उत्तम उदाहरण सांगतो. मी रामायणातच हे सांगितलेली कथा आहे, म्हणजे विसरू नये. जेव्हा सीतेच्या शोधामध्ये सगळे वानर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले तेव्हा एका गुहेत सगळे वानर गेले आणि तिथला मध पिऊन त्यांना नशा आल्यासारखं झालं. सीतेचा शोध लावून परतताना एकमेकात भांडले आणि त्या वनाचं नुकसान केलं. त्याची तक्रार घेऊन वनाचा रखवालदार रामचंद्राकडे येतो. सुग्रीवाकडे तक्रार करतो की तू ज्या वनाचं रक्षण करायला मला नेमलेलं आहे त्या वनाचा नासधूस केलेली आहे, खूप मध पिलेत आणि ते मधुमत्त झालेले आहेत, नशा आली आहे त्यांना. ही तक्रार आहे सीतेचा शोध लागल्यानंतरची. मित्राचं नाव आहे मधुमत्त. अतिरिक्त मधुपान करून जे मत्त होतात ते एक विजय आहे. दुसरा कुल आहे, कुल म्हणजे परिवार. तिसरा आहे सुराजी. सुराजी म्हणजे सुरा हा शब्द लक्षात ठेवा. चौथा आहे कालीय. पाचवा आहे भद्र. सहावा आहे दंतवक्ता, बोलणारा बडबडा. सुमागध. अशा वेगवेगळ्या मित्रांच्या सोबत ते बसतात. आता बघा, या सगळ्यांची नावं जर आपण नीट तपासली तर काय होतं? खूप बोलणारे, भद्र विचार करणारे, सबसे बुरा लोग क्या कहेंगे लोग असा विचार करणारे, मधुमत्त, विजयाने आनंदित झालेले, असे सगळे मित्र, अशा नावाची सगळी मित्र रामचंद्रांच्याकडे आहेत आणि ते वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारतायत. रामचंद्रांनी आपल्या भद्र नावाच्या मित्राला विचारलं, भद्रा, काय म्हणतात लोक माझ्याविषयी? रामाच्या राज्याविषयी काय म्हणतात? आणि भद्र रामाला राज्याविषयी काय म्हणतात ही कहाणी सांगू लागलाय. ती कहाणी काय आहे ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.